गुड मॉर्निंग क्लास. वेलकम बॅक टू नीता मॅम्स बायोलॉजी क्लासेस. बरं, आजचं जे क्वेश्चन आहे ते आहे पार्ट 4 ओरिजिन ऑफ लाईफ. ओरिजिन ऑफ लाईफबद्दल आपण एक थेअरी आधी बघितलेली आहे, थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. दिस इज द सेकंड थेअरी. टोटल आपल्याकडे 7 थेअरीज आहेत, त्यातली ही सेकंड थेअरी आहे, थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए बायोजेनेसिस किंवा ऑटोबायोजेनेसिस पण तुम्ही म्हणू शकताय. ॲक्च्युली या थेअरीची स्टेटमेंट काय आहे, दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओरिजिनेटेड फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते निर्जीवांपासून तयार झालेले आहेत. अचानकपणे स्पॉन्टेनियस, अचानक जनरेशन, अचानकपणे एकदम खूप स्पीडमध्ये ती प्रोसेस झालेली आहे आणि एखादं नॉन लिव्हिंग वस्तू आहे आणि ती अचानक काही कारणांमुळे काय झालेलं आहे, लिव्हिंग झालेली आहे. मग दिस स्टेटमेंट फक्त एवढंच आहे की स्टेटमेंट दिस थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन स्टेट्स दॅट लाईफ ओरिजिनेटेड फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल स्पॉन्टेनियसली. Okay, for example, in this theory they have said few things. First is a horse tail hair. Horse tail आहे. If the hair of a horse tail is dipped in water, जर त्याला वॉटरमध्ये बुडवलं, डिप केलं, then it will turn into a horse hair worm. वर्म म्हणजे अळी. मग त्याच्यापासून एक हॉर्सच्या हेअरमध्ये असलेली अळी तयार होते. काही बेसिसवर सांगितलं असेल त्यांनी असं. नेक्स्ट आहे, त्यांनी असं सांगितलं की रॉटेन मीट, जर मटन असेल किंवा एखादी डेड बॉडी असेल आणि ती जर डिकम्पोज होत असेल त्याच्यावर फ्लाय लार्वे जे माशी आळ्या तयार होतात ना, मग फ्लाय लार्वे डेव्हलप्स ऑन दी रॉटन मीट. मग रॉटन मीटपासून, मीट इज अ नॉन लिव्हिंग, आता ते मेलेलं आहे, दॅट इज नॉन लिव्हिंग, त्या नॉन लिव्हिंगपासून लिव्हिंग तयार व्हायला लागलेले आहेत. अँड अ सायंटिस्ट कॉल्ड व्हॅन हेल्मॉल्ट ही क्लेम्ड म्हणजे त्यांनी दावा केलं की आय कॅन प्रोड्यूस माईस, मी उंदरं तयार करू शकतो. आय जस्ट नीड अ डर्टी शर्ट, एक घाणवाली शर्ट द्या मला, हँडफुल ऑफ ग्रेन्स, मुठ्ठी भरून व्हीट ग्रेन्स द्या, गहू द्या मुठ्ठी भरून, आणि त्याला एक कबर्डमध्ये, एखाद्या कपाटामध्ये मी 3 आठवड्यांसाठी जर ठेवलं तर त्याच्यापासून उंदरं तयार होती. ही क्लेम्ड दॅट. ओके, मग दिस थेअरी, या थेअरीमध्ये हे सगळे जे आहेत यांचं म्हणणं आहे की हे सगळे जे सजीव तयार झालेले आहेत हे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपासून तयार झालेले आहेत. पण काही एक्सपेरिमेंट्स आहेत आपल्याकडे, जसे रेडीज एक्सपेरिमेंट, स्पॅलन्झानीज एक्सपेरिमेंट आणि लुईस पॅस्चर्स एक्सपेरिमेंट. ह्या तिन्ही एक्सपेरिमेंटनी मिळून हे जे थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन जे आहे इट इज डिसअप्रूव्ड. हे थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस रिजनरेशन डिसअप्रूव्ह झालेली आहे. In any another video, I'll tell you in detail about Reddy's experiment, Spallanzani's experiment and Louis Pasteur's experiment. एवढे काय मोठे एक्सपेरिमेंट्स नव्हते, बट दे डिड समथिंग स्पेशल. त्याच्यामुळे हे जे थेअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन आहे की नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येतात, हे कॅन्सल झालेली आहे. त्यातलं यू हॅव टू कीप इन माइंड की जे रेडीज एक्सपेरिमेंट होतं ह्यांनी प्रूव्ह केलेलं आहे की लाईफ जे आहे नवीन सजीव तयार होतं प्री एक्झिस्टिंग फॉर्म, आधी असलेल्या सजीवापासूनच नवीन सजीव तयार होतात. लाईफ ओरिजिनेट्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग म्हणजे आधी जगत आलेल्या सजीवापासूनच नवीन सजीव तयार होतात. हे रेडीज एक्सपेरिमेंट आहे. आय टेक अ डिफरंट लेक्चर ऑन दीज 3 एक्सपेरिमेंट्स. नेक्स्ट आहे थेअरी ऑफ कॅटास्ट्रॉफिझम. व्हॉट इज थेअरी ऑफ कॅटास्ट्रॉफिझम? इट इज जस्ट अन एक्सटेंडेड थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. हे जे स्पेशल क्रिएशन होतं, लाईक एव्हरीथिंग इज प्रिपेअर्ड बाय गॉड इन 6 days, देवाने तयार केलेलं आहे, त्याला क्रिएशन थेअरी पण म्हणतात. गॉड इन 6 days, गॉडनी 6 दिवसामध्ये सगळे सजीव तयार केलेले आहे त्या रूपामध्ये. तर ह्याचीच एक्सटेंडेड थेअरी, याच थेअरीला, ती थेअरी जेव्हा डिसअप्रूव्ह झाली किंवा सायन्सनी ॲक्सेप्ट केलं नाही, तेव्हा त्यांनी एक नवीन थेअरी काढली, त्यालाच कॅटास्ट्रॉफिझम म्हणतात. कॅटास्ट्रॉफिझम इज अन एक्सटेंडेड थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. स्पेशल क्रिएशनची एक्सटेंडेड थेअरी आहे. ज्यामध्ये यांनी सांगितलं की लाईफ जे आहे ते स्पेशल क्रिएशन या पद्धतीनंच तयार झालेले. क्रिएशन गॉडनीच तयार केलं होतं 6 दिवसामध्ये, बट त्याच्यानंतर झालं कॅटास्ट्रॉफी.
व्हॉट इज कॅटास्ट्रॉफी? जिओग्राफिकल डिस्टर्बन्स. मग ते धूमकेतू वगैरे पडणे, लावा येणे, अर्थक्वेक, फ्लड, ह्या सगळ्यांना आपण जिओग्राफिकल डिस्टर्बन्स म्हणू शकतो. बाढ वगैरे येतात. मग ह्या कॅटास्ट्रॉफिक डिस्टर्बन्समुळं सगळ्या प्रकाराची लाईफ जी आहे, जे देवानी तयार केली होती, ते सगळी संपलेली आहे. एवढंच यांनी सांगितलं आहे, बाकी काही सांगितलं नाही. इवन दिस थेअरी, या थेअरीमध्येही दे हॅड नो सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स नव्हते, एव्हिडन्सेस, काही पुरावे नव्हते. इट वॉज जस्ट अन इमॅजिनरी कॉन्सेप्ट. फक्त कोणीतरी इमॅजिन केलं आणि सांगितलं की हे जे देवाची कॉन्सेप्ट आहे त्याच्यानंतर असं असं झालं आणि मग लाईफ जी आहे ते संपलेली आहे. बट दे स्टील बिलीव्ह, आताही काही जण असे बिलीव्ह करतात की देवानीच, जे रिलिजियस लोक असतात ते हेच बिलीव्ह करतात की देवानी जे आहे ते सगळे सजीव तयार केलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे थेअरी ऑफ कॉस्मोझोइक थेअरी किंवा पॅन्सपर्मिया थेअरी म्हणतो बघा. दिस थेअरी इज लिटल बिट इंटरेस्टिंग. हे रिचटरने दिलं होतं. ॲक्च्युली ह्यांचं म्हणणं असं आहे की लाईफ इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ स्पोर्स. लाईफ जे आहे ते स्पोर्सच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे. अदर प्लॅनेट, दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅनेटवर जे स्पोर्स असतात त्याच्या फॉर्ममध्ये लाईफ जे आहे ते प्रेझेंट आहे. आणि हे जे धूमकेतू म्हणतो ना आपण, मिटिओराइट्स, ते मिटिओराइट्सच्या आतमध्ये लाईफ जे आहे ते त्या प्लॅनेटपासून आपल्या प्लॅनेटवर ट्रॅव्हल झालेली आहे. म्हणजे पृथ्वीवर सजीव कुठून आलेत? दुसऱ्या प्लॅनेटवरून, दुसऱ्या ग्रहावरून आपल्या ग्रहावर सजीव आलेले आहेत इन द फॉर्म ऑफ स्पोर्स. म्हणून त्याला पॅन्सपर्मिया म्हणतात. स्पर्मिया मीन्स स्पोर्स. ओके, मग असं बघितलं गेलं आहे की 1961मध्ये मिटिओराइट्सच्या आतमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितले गेलेले आहेत. ते धूमकेतू वगैरे पडतात ना, ॲस्टेरॉइड्स वगैरे पडतात, दगडं पडतात मोठे मोठे अर्थवर, त्याच्या आतमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स वेअर बीन फाउंड इन 1961. मग थोडंफार हे खरं वाटत होतं, पण कधीपर्यंत इट हॅज सम ऑब्जेक्शन्स. ओके, ह्याचे ऑब्जेक्शन्स बघा. हे जे स्पोर थेअरी आहे किंवा त्याला पॅन्सपर्मिया म्हणतात किंवा कॉस्मोझोइक थेअरी पण तुम्ही म्हणू शकता. याच्यामध्ये स्पोर्स कॅनॉट सर्वाईव्ह इन द स्पेस. हे एक फॅक्ट आहे की कुठलंही लिव्हिंग ऑर्गॅनिझम, स्पोर असं त्यांनी म्हटलं आहे की बियाणे आपण असं म्हणू शकतो, दे कॅनॉट सर्वाईव्ह इन द स्पेस. स्पेसमध्ये स्पोर्स सर्वाईव्ह नाही करू शकत. देर इज नो मेकॅनिझम टू ट्रॅव्हल लाईफ. अशी कुठली मेकॅनिझम किंवा अशी कुठली पद्धती नाही आहे लाईफ एका प्लॅनेटपासून दुसऱ्या प्लॅनेटवर ट्रॅव्हल करावं, अशी पद्धती आत्ता सध्या आहे पण आधी नव्हती. नेक्स्ट आहे नो अदर प्लॅनेट हॅज लाईफ. दुसऱ्या कुठल्या ग्रहावर लाईफच नाही आहे. आपण मार्स बघितलं किंवा दुसरे किती ग्रह बघितलेत आपल्या अवतीभोवती, कुठल्याही प्लॅनेटवर लाईफ नाही आहे अर्थला सोडून. दिस थेअरी रिचटर कुड नॉट एक्सप्लेन ओरिजिन ऑफ लाईफ ऑन दी अदर प्लॅनेट. बरं ठीक आहे, दुसऱ्या प्लॅनेटवरून जर आपल्या प्लॅनेटवर जर सजीव आले असतील उडून इन द फॉर्म ऑफ स्पोर्स जर आले असतील, तर त्या प्लॅनेटवर सजीव कसे तयार झालेत ते तरी तुम्हाला एक्सप्लेन करावे लागेल ना. बट दे कुडंट एक्सप्लेन. दे डिड नॉट हॅव एनी सायंटिफिक एक्सपेरिमेंट किंवा सायंटिफिक एक्सपेरिमेंट काही दिलं नाही त्यांनी. नो एव्हिडन्सेस, त्याचे पुरावे काही नव्हते. दॅट्स वाय दिस थेअरी इज रिजेक्टेड. ओके, in this lecture we have studied the theory of spontaneous generation, theory of catastrophism and theory of cosmozoic theory or panspermia or spore theory. Okay, in the next lecture I'll conduct the remaining theories आणि त्याच्यानंतर एक रिव्हिजन लेक्चर होईल याच्यावर की सगळ्या थेअरीजबद्दल शॉर्टमध्ये तुम्हाला आठवेल असे काही पॉईंट्स सांगितले जातील आणि त्यानंतर मग नेक्स्ट पार्ट. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब and like. Link is given in the description box for previous videos. Thank you.